करूयात सुरुवात. विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. दयाठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पाहे पाध्वजेचे चिरगुट. पाहे पाध्वजेचे चिरगुट. राया जतन करिता कष्ट. राया जतन करिता कष्ट. ऐसा मी कपतित. पैसा मी कपतित. परी तुझा मुद्रांकित. परी तुझा मुद्रांकित. मसी पत्रते केवढे. मसी पत्रते केवडे. राहू चालवी आपुल्या पाडे. राहू चालवी आपुल्या पाडे. तैसा मी एक पतित. तैसा मी एक पतित. परी तुझा मुद्रांकित. तरी तुझा मुद्रांकित. बाप रखुमा देवी वरुदा. बाप रुक्मा देवी वरुदा. सांभाळावे आपुल्या प्रिदा. सांभाळावे आपल्या ब्रिदा. तैसा मी कपतित. तैसा मी एक पतित. परी तुझा मुद्रांकित. परी तुझा मुद्रांकित. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राजा रामचंद्र भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गणेशाय नमः. सुरीन्मित्रायुदासीनं मध्यस्थद्वेषबन्धुषु. साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. शत्रु का उदासु आणि मित्रो. तेथ सुरध आणि शत्रु का उदासीन मित्रू. काय भावभेद विचित्रू कल्पू कैचा. भावभेद विचित्रू कल्पू कैचा. तया बंधू कोण कार्याचा. द्वेषिया कौनु तयाचा. तया बंधू कोण कार्याचा. द्वेषिया कौनु तयाचा. मीची विश्वायसा जयाचा बोधू झाला. मीची विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. मग तयाची दिटी अधमोत्तमाचे किरीटी. मग तयाची दिटी असे किरीटी. काय परिसाची कसवटी वानिया किजे. काय परिसाची कसवटी वानिया किजे.
ते जैसे निर्वाण वर्णूची करी तैसे जयाची बुद्धी चराचरी तेजसी निर्वाण वर्णूची करी तैशी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर होय साम्याची उजरी निरंतर जे ते विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे विश्वालंकाराचे विसुरी जरी आहाती अनाने आकारे तरी घडले एकेची भांगारे परब्रह्मे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आगवे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आगवे म्हणून आहाच वाचेना झकवे येणे आकार चित्रे म्हणून आहाच वाहाच न झकवे येणे आकार चित्रे धापे पटा माझी दृष्टी दिशे तंतूची संज्ञ सृष्टी गापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूची संज्ञ सृष्टी तो एक वाचुनी गोटी दुजी नाही परी तो एक वाचुनी गोटी तुझी नाही ऐशेने प्रतिती हे गवसे ऐसा अनुभव जया ते असे ऐसे प्रती हे गवसे ऐसा अनुभव जयाते समबुद्धी हे अनारी से नव्हे जाण तुझी समबुद्धी अनारी नव्हे जाण जयाचे नाव तीर्थरावो दर्शनी प्रसिद्धीचे ठावो जयाची नाव तीर्थरावो दर्शनी प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासी जयाची ब्रह्मभावो भ्रांतासी जयाचे निबोडे धर्म जिये दिठे महासिद्धी ते विये जयाचे बोले धर्मोजिये दिठी महासिद्धी देखे स्वर्ग सुखादिये खेळू जयाचा देखे स्वर्ग पिपाये जरी आठवले चित्ता तरी दे आपुली योग्यता असोतयाचे प्रशंसिता लाभवाती आज प्रथमतः सर्वांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रभू मंदिराच्या शिलान्यासाच्या शुभेच्छा. कारण प्रत्येक सत्य हृदयाच्या अंतःकरणावरती विराजमान अशा प्रकारच्या भगवंताचं मंदिर नव्हतं. कारण असत्यानं अनेक शतके राज्य केलं, त्यामुळं सत्याला मंदिर नव्हतं. एका आक्रमकानं, एका राक्षसानं निर्माण केलेला पेच, सत्यावरचं आक्रमण दूर होणारा जगताच्या इतिहासातला हा राक्षसी प्रवृत्तीचा मानव जातीनं केलेला विजय, राक्षसी प्रवृत्ती. आणि त्या विजय उत्सवाचा आज दिवस आहे. आपण भाग्यवान आहोत की भगवंताच्याच हातानं, भगवंताच्याच मंदिराचा शिलान्यास आपल्याला पाहायला मिळणार. तर बघा, या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, तेथ सुरध आणि शत्रू का उदासू आणि मित्रू, हा भाव विचित्र कल्प कैसा. हा सुरध आहे आणि हा शत्रू आहे. हा माझा आहे आणि तो परका आहे. का उदासू आणि मित्रू.
दास आहे आणि हा मित्र आहे. हा भावभेद विचित्र कल्पो कैसा. हा जो काही भावभेद आहे, हा माझा आणि हा परका, हा भावभेदच जिथं राहत नाहीये तया बंधू कोण काह्याचा. त्याला कशाचा बंधू महाराज? काही लोक म्हणतात हे आपले बंधू बंधू. बंधू बंधू सुद्धा द्वैताचं लक्षण आहे. जिथं एकच आहे, अनेकत्वाचा उगमच नाहीये, त्याला योग म्हणतात. या बंधू कोण काह्याचा, द्वेषिया तयाचा. त्याचा तरी द्वेष कोण करेल आणि तो तरी कुणाचा द्वेष करेल. तो कुणाचाच द्वेष करू शकत नाही. मीची विश्व ऐसा जयाचा बोध झाला. कुणाचा? मी अहम ब्रह्म, मी संपूर्ण ब्रह्म आहे. या ब्रह्म स्थितीवर जो योग सामर्थ्यानं आरूढ झालेला आहे, त्याच्यासाठी कुणाचाही द्वेष उरत नाही. समस्त विश्व म्हणजे मीच आहे अशा प्रकारचा बोध ज्याला झालेला आहे, योगी मग तयाची दिठी अधमोत्तम असे किरटी. मग त्यानं टाकलेली दृष्टी, त्या दृष्टीला अधम आणि उत्तम दिसत नाही. सर्व सहज तो याला हीन आणि त्याला श्रेष्ठ म्हणत नाही, अधम आणि उत्तम म्हणत नाही. सर्वाभूती चैतन्य प्रभूच्या साक्षीभूतत्वाची अनुभूती तो करत असतो. बोधू झाला काय परिसाची कसवटी वाणिया कीजे. त्या ठिकाणी म्हणताय परिसाच्या कसवटीला लागल्यानंतर निरनिराळे कस दिसतील का? 16वाच दिसणार. मग उखंड जर परिसाच्या संगतीत आलं, 12वा 13वा कस दिसत नाही. कारण सोनं राहत नाही, परिपक्वच होत. तशा प्रकारे जो समस्त विश्वामध्ये दोष पाहतच नाही, किंबहुना दोष पाहण्याची प्रवृत्ती त्याच्यापाशी राहतच नाही, ज्याला योगी ते जैसी निर्वाण वर्णुची करी, तैसी जयाची बुद्धी चराचरी. होय साम्याची उजरी निरंतर, साम्य रसाची उजरी निरंतर करणारा तो बुद्धीनं भरलेला समस्त चराचरामध्ये बुद्धी त्या पद्धतीची आहे. मौली उदाहरण देत आहेत. जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहाती अनाने आकारे. विश्वाचा अलंकार वेगवेगळ्या आकारांनी बनवलाय, परंतु तरी घडले एकची भंगारे परभ्रमे. बघा, सोन्याचा राम केला आणि सोन्याचा रावण केला. सोना रामाची किंमत आणि रावणाची किंमत वेगळी करेल. पाहणारा करेल, पाहणारा म्हणेल हा राम आहे, हा रावण आहे. परंतु सोनार म्हणेल का याची किंमत एवढी, त्याची किंमत तेवढी. तसं संपूर्ण सृष्टीरूपी जे काही बनवलंय चित्र, याचं जे मूळ भंगार आहे, याचं जे मूळ मटेरियल आहे बनवण्याचं, ते परब्रह्म. त्याला मटेरियल कळतं, तो भेद कळतो. तशा प्रकारे परब्रह्म रूपी भंगारानं बनवलेलं हे संपूर्ण विश्व आहे. त्यामुळे त्याबद्दल भेद करण्याची प्रवृत्ती ज्ञानी पुरुषामध्ये असतच नाही. ऐसे जाणणे जे बरवे, ते फावले तया अर्धवे. हे जाणणं म्हणजे बरव आहे. आधी सांगितलं मौलींनी, ते ज्ञान पैगा बरवे. हे जाणण्याचं हे म्हणजे काय? संपूर्ण सृष्टी एकाच भगवंतानं बनवली. म्हणून आहाच वहाचे न झकवे, येणे आकार चित्रे. ज्याला मूल मटेरियल एकच आहे हे कळतं,
तो कशानं फसवला जात नाही? आहाच वहाचे न झकवे येणे आकार चित्रे. आकाराच्या चित्रांनी तो फसवलाच जात नाही. म्हणून तो कुणाला वाघ म्हणत नाहीत महाराज. चित्तशुद्धी तरी व्याघ्र न खाती सर्प तै. त्याला वाघ खाऊ शकत नाही, सर्प चावू शकत नाही, कारण शुद्ध चित्तानं त्याला चराचर भगवंत दिसत. घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूची सैंग सृष्टी. एखाद्या पट म्हणजे वस्त्र, वस्त्रामध्ये नजर टाकल्यानंतर त्याला प्रत्येक वस्त्रामध्ये तंतू दिसतात. ज्याला तंतू लक्षात येतात तो म्हणतो प्रत्येक वस्त्र कापसाचं आहे, धाग्याचं आहे. मग आता तू भेद करत नाही, परंतु वस्त्राच्या वरवरच्या बाजूचं ज्याचं लक्ष स्थिर आहे तो मात्र भेदापासून दूर होऊ शकत. तो एक वाचोनी गोठी दुजी नाही, त्याला एकच ब्रह्म चैतन्य दिसतं. म्हणून तर साधू संत श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात. दुसरी याची गोठी नाही, दुसरी गोष्टच नाही. ऐसेनी प्रतिती हे गवसे ऐसा अनुभव तयाचे असे. या प्रतीतीनं गवसणार सूत्र म्हणजे भगवान आहे. हे ज्याला अनुभव आहे तोची तो निश्चित समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे. तोच समबुद्धी जाणतो, त्यापेक्षा अनारिस काही आहे हे जाणतच नाही. जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रसिद्धीसी. अशा प्रकारच्या व्यक्तीला माऊली म्हणतायत तीर्थराव, तीर्थाचा राजा, ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे. दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे संगे ब्रह्मबाहो भाव भ्रांतासही. ज्याची संगत लागल्याबरोबर ब्रह्मभावाची अनुभूती कुणाला येते? भ्रांतासही. आपुल्या सारिखे करीती तात्काळ काळ वेळ नाही. ते ब्रह्मपदावर तर असतात, परंतु त्यांच्या संपर्कात आल्याबरोबर समस्त विश्व ब्रह्म आहे याची अनुभूती भ्रांताला सुद्धा येते. जयाचेनी बोले धर्मोजिये. मग अशा व्यक्तीच्या बोलण्यानं धर्म जगतो. त्यामुळं बोललेला शब्द खरा होतो. जयाचेनी बोले धर्मोजिये दिठी महासिद्धी ते विये. नजर टाकल्याबरोबर महासिद्धीचा जन्म होतो. एवढं ज्याच्या नजरेत सामर्थ्य. देखे स्वर्ग सुखादी ये खेळू जयाच. स्वर्ग सुख सारखी यांची खेळ आहे. एखादा व्यक्ती खेळात असताना त्याला ते रन काढणं असेल किंवा जिंकणं असेल हे त्याच्यासाठी महत्वाचं असतं. ज्यानं खेळ मांडलाय त्याच्यासाठी तो फक्त खेळच असतो. तशा प्रकारचा ज्ञानी व्यक्तीनं जणू काही हा खेळ मांडलाय असं त्यांच्या हातात असतं. स्वर्ग सुख कधीही मोडू शकतात असं सांगतायत. विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता. त्या ठिकाणी मनुष्याच्या चित्तामध्ये सहज जरी आठवण झाली तरी तो आपली योग्यता दाखवून देतो. फार काय सांगावे त्याची स्तुती केली असता लाभच होतो. भगवान सुद्धा म्हणतात ना, त्यांची त्या ठिकाणी स्तुती केल्यानंतर मला आनंद होतो. त्याच भगवंताच्या भक्ताची म्हणजे ब्रह्म अनुभूतीला गेलेल्या भक्ताची स्तुती करणं. कारण साधूचं चरित्र सर्व बाजूनं गोड आहे. पाहता अवगुण मिळेचे ना. साखर अवघ्या बाजूनं कशा सर्वांगी साखर अवघी गोड, अशा प्रकारचं ब्रह्मनिष्ठ एकनिष्ठ पुरुषाचं जीवन हे सर्व बाजूनं
सुखदायी असतं असं म्हणतायत. योगी युजीत सततम मात्मानं सहसी रहसी स्थिताः एकाकी चित्तात्मा निराशीर परिग्रहा. आठववेद श्लोक मोठा आहे. उडती अस्तवेना ऐसे जहाले जया पहाले अद्वैत दिवसे. होईल तेवढं. उडती अस्तवेना ऐसे जया पहाले अद्वैत दिवसे. अत्वेना ऐसे जया पाले अद्वैत दिवसे. मग आपण पाची आपणासे अखंडित. मग आपण पाची आपण असे अखंडित. ऐशिया दृष्टी जो विवेके पार्था तो एकाकी. ऐशिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी. सहजे अपरिग्रहिते तिही लोकी तोची मनवुनी. सहजे अपरिग्रहित तोही लोकी तोची मनोनी. ऐसे असाधारणे निष्पन्नाची लक्षणे. ऐसे असाधारणे निष्पन्नाची लक्षणे. आपुलेने बहुवसपणे कृष्ण म्हणे. आपुलेने बहुवसपणे कृष्ण बोले. तो ज्ञानियाचा बापू देखण्याचे दिठीचा दीपू. जो ज्ञानियांचा बापू देखण्याचे दिठीचा दीपू. जया दादुलयाचा संकल्प विश्वरची. जया दादुलयाचा संकल्प ईश्वरची. प्रणवाची पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे. प्रणवाची पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे. ते जयाचे शादा कुटे वेडून पुरे. हे जयाची जयाचे न्यांगिके तेजे आओ रविशेषीचे वनिजे. जयाची तेजे मनवुनी जग हे वेसजे विनाशे तया. म्हणून जग हे विनाशे तया. आगा नावची एक जयाचे पाहता गगनी दिसे टाचे. आगा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे. गुण एक एक काय तयाचे आकळशील तू. गुण एक काय तयाचे आकळशील तू. म्हणून हे वानने सांगोने कवनाची लक्षणे. म्हणून असं हे वानने सांगोने कवनाची लक्षणे. दावावे मिशेयेने का बोलिलो ते. दावावी विषयेने का बोलिलो ते. ऐके वेदाचा ठाऊची फेडे ते ब्रह्मविद्या की जे उघडे. ऐके लोकाचा ठाऊ ते ब्रह्मविद्या की जेल उघडी. तरी अर्जुनो पडिये हे गोडे नाशेल हन. तरी अर्जुना पडिये गोडी नाचेल हन. म्हणून ते तैसे बोलणे नवे सपातळ आड लावणे. म्हणून ते तैसे बोलणे नवे सपातळ आड लावणे. केले मनचे वेगळे वाने भोगावया. केले मनची वेगळवाने भोगावया. जया सोहंभाव हा अटको
मोक्षे सुखाला गुणी रंको जयासोहम भाव अटकू सुखाला गुणी रंगू तयाचे देठेचा जने कळंकू लागील तुझिया प्रेमा तयाची दिठीचा जने कळंकू लागेल तुझिया प्रेमा की पाय भावयाचा जाईल मी त्याची हाजरी होईल विपाये भाव याचा जाईल मी तेची हाजरी होईल तरी मग काय किजेल एकलिया तरी मग काय केल एकलेया दिठीची पाहता निविजे का तोंड भरून बोलिजे दिठीची पाहता निविजे का तोंड भरून बोलिजे नाही तरी दाटून केवळ जे ऐसे कोण आहे ना तरी दाटून केवळ जे ऐसे कोण आहे थांबूयात. ठीक आहे. या ठिकाणी भगवान म्हणतायत पुढती अस्तवेना ऐसे कशा पद्धतीमध्ये पुढती अस्तवेना ऐसे दिवस आला की मावळतो, परंतु असा दिवस ज्ञानी व्यक्तीच्या जीवनात उगवतो जो अस्तवेना, तो मावळत नाहीये. जया पाहाले अद्वैत दिवस, ज्याच्या जीवनात अद्वैताचा सूर्य उगवलाय तो मावळत. मग आपण पाची असे अखंडित, मग तो आपणच विश्व झालेला आहे, अखंड आहे. या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी. अशा प्रकारच्या विवेकाच्या दृष्टीनं अर्जुना तो एकटा आहे, सहजे अपरिग्रही जो तिही लोकी मोन्या. म्हणून त्याला त्रिभुवनामध्ये अपरिग्रही म्हटलं जातं. अपरिग्रह म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचा स्वीकार न केलेला, त्याला सर्व संन्यासी म्हणतात. अशा प्रकारचा तो त्रिभुवनात कुठेही गेला तरी निरंतर आहे, निरंतर संन्यासी आहे. ऐसी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे, अशी असाधारण प्रकारची निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे कृष्ण बोले. अशा प्रकारे भगवान आपल्या आपल्या पद्धतीनं ठिकाणी असाधारण अशी लक्षणं सांगतायत. जो ज्ञानियांचा बापू सांगणारा कोण? ज्ञानियाचा बाप आहे. काय करतोय? देखणियाची दिठीचा दीपू. जे देखणे पाहणारे आहेत त्यांना पाहवण्याचा जो काही दीप आहे त्यांच्या दृष्टीचा तो भगवान, तो श्रीकृष्ण ज्ञान सांगतोय. जया दादुलियाचा संकल्प विश्वरती. दादुला आहे जो वीर योद्धा आहे, त्यानं जर संकल्प केला तर विश्वाची रचना करतो, आणि विकल्प केला तर विश्वाची गाडगी रचवतो. एवढा दादूला जो ज्ञानाचा ज्ञानी आहे, ज्ञानियांचा बाप आहे, तो भगवान. प्रणवाची पेठे झाले मातीजे. प्रणवाच्या पेठेनं, प्रणव म्हणजे आकार उकार आणि ओंकार, ज्याला अहम ब्रह्म म्हटलं जातं, या पेठाऱ्यातून त्यानं शब्द ब्रह्माची उत्पत्ती केली. शब्द ब्रह्मातून 1,00,000 श्लोकांची उत्पत्ती केली आणि श्लोकांपासून समस्त विश्वाची उत्पत्ती. तो भगवान बोलतोय काय? ते जयाची यशा धाकुटे वेढून न पुरे. ज्याच्या यशाला गुंडाळलं जात, अनंत आहे. जयाचे नि अंगिके तेजे आओ रवी शशीची वाणीचे. ज्याच्या अंग तेजानं रवी शशीचं वर्णन केलं जाईल. म्हणजे आपण बघा, भगवंताच्या कपाळाचं वर्णन करताना काय करतो? कोटी सूर्य समप्रभ. सूर्यापेक्षा कमी का सूर्यापेक्षा भारी? माणसाचं लयच वर्णन केलं तर लय गोर दिसालय म्हणू आपण. काय सूर्यासारखं आहे म्हणून लय झालं, सूर्यापेक्षा म्हणत.
भगवंताचं तसं नाहीये. जयाचे अंगिक तेजे आओ रवी शशीची वाणीजे मनोनी जग हे वेसजे विन असे तया. मग जग हे त्याच्या आधाराशिवाय निराधार. राशन घ्यायचं झालं तर आधार कार्ड लागेल. संपूर्ण ब्रह्मांडाला जो आधार देणारा आहे तो भगवान त्या ठिकाणी समस्त विश्वाचा आधार आहे असं सांगतायत. हा गा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे. त्याचं नुसतं नाव घेतलं तर टाचवरी केल्यानंतर आकाशाच्या वर जात. नाव घेतलं गगनाहुनी अणुरेणू थोकडा तुका आकाश. नामाचं महिमाने महाराज तो गुण एक एक काय तयाचे आकळशील तू अर्जुना. त्या भगवंताचे बघा योगी व्यक्ती भगवंत यात फरकच नसतो हे भगवंताला सांगायचं. ज्ञानी व्यक्ती आणि भगवंत यात काहीच फरक नसतो. त्यामुळे योग्याचे गुण आणि ज्ञानाचे गुण हे सारखेच असतात. आकळशील तू भगवान म्हणतायत तुला त्या भगवंताची गुण आकलन होणार. म्हणून असो हे वानने सांगो नेनो कवनाची लक्षणे. म्हणून असो हे त्या ठिकाणी सांगो. काय सांगू म्हणले त्याची लक्षण दावावी मिसे येणे का बोलिलो ते. त्या अर्जुनाच्या प्रेमाच्या मिशानं भगवंत त्या ठिकाणी बोललेले आहेत. ऐके द्वैताचा ठाऊची फेडे ते ब्रह्मविद्या तिजे लवकर. द्वैताचं जे मुद्दल आहे जिथं बसलंय ना ते द्वैताचा आतंकवादी तो त्या ठिकाणी मारण्यासाठी काय उघड करावं लागतं. ब्रह्मविद्या किजेल उघडी तरी अर्जुना पढिये गोडी नासेल. बघा काय म्हणताय. माऊलींना ते भगवंताचं असलेलं अर्जुनावरचं प्रेम व्यक्त केल्याशिवाय पोटच भरत. काय म्हणतायत माऊली. बघा लेकरू आणि माय दोन म्हणल्याशिवाय आनंद नाही. लेकरू माईच्याच पोटात होतं पण त्यावेळेस माईला आनंद होता का. ते ज्यावेळेस बाहेर आला आणि दोन झाले आता त्याला खेळवण्यात आनंद येतो. त्याला खुश करण्यात आनंद येतो. तो रडलं की दुःख होतं. हा आनंद आहे. भगवान काय म्हणले अर्जुना तुला ब्रह्मविद्या जर आखीच उघडी केली तर तू कृष्ण होशील. तू अर्जुन राहणार नाहीस. मग खेळ संपेल मजा येणार नाही. काय म्हणतायत अर्जुना तरी अर्जुना पढिये हे गोडी नासेल. ती प्रेमाची गोडी नासल म्हणून तुला एक एक सांगालो. ज्ञानी व्यक्तीची लक्षणं काय सांगायलोय एक एक सांगालोय. नाहीतर आख उघड करायला मला काहीच अडचण नाही. पण तू जर कृष्ण झालास तर मी आनंद कुणाकडे बघून घेऊ. बघा म्हणून ते तैसे बोलणे नवे सपातळ आढळलं. म्हणून त्या ठिकाणी तशा प्रकारचं ते बोलणं आहे. केले मनची वेगळवाने भोगावया. मनानं ते मी वेगळं केलंय तुला कशासाठी भोगण्यासाठी. वास्तविक आपण दोन वेगळे नाही. सपातळ आड लावणे पाणी वगैरे चाळून घेतो बघा आपण पातळ वस्तू आड लावून. तशा प्रकारे त्या ठिकाणी तुझ्यावरती तू म्हणजेच ते म्हणजेच मी. परंतु वेगळेपणा हा केवळ आनंद आणि प्रेमाचा उपभोग करण्यासाठी केलेला आहे असं म्हणतायत. जया सोहम भाऊ अटक मोक्ष सुखा लागून रंग. सुंदर उभ्या आहे पण उद्या पाहूया. कारण बघा माऊलींचा शब्द कसा आहे जया सोहम भाऊ अटक. सोहम भाव म्हणजे मला मिळवायचा आहे. अहम भावावरून सोहम भाव मिळवण्याची अपेक्षा आहे. मोक्ष सुखा लागे रंक झाले. काही बी म्हणलं की हात जोड. देवाच्या पुढं दास होतात. देवाच्या पुढं दास व्हावं मान्य आहे पण जाणतेनं दास व्हावं. नेणत्यानं दास होण्यात त्याला लाचार समजलं जातं. मोक्षालागी भक्ती करणाऱ्याला लाचार भक्त म्हणलं जातं. काय म्हणणं लाचार. अशा लाचार भक्ताची नजर तुला लागू नये.
कारण अर्जुन कसा होता महाराज, सामर्थ्यशाली भक्त होता. आरोप सुद्धा डायरेक्ट समोर केला अर्जुनाने, हे देवा मला तुझं काही कळणार नाही. अशा भक्ताचा तयाची दिटीचा झणे कळंकू लागेल तुझ्या प्रेमा, तुझ्या प्रेमाला त्याच्या नजरेचा कलंक सुद्धा लागू नये. एवढं निस्वार्थी भक्ताला भगवान जपतो वेगळं. ते कसं कसं जपतात भगवान ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला सांगणार आहेत. त्यानंतर आपण बसायला. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनबरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, इंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनितिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ये. दृष्टा दृष्ट विजये हो आवे जी.